आलं तर त्याच्यामध्ये काय विचारतील, डिटरमाइन द वेदर द व्हॅल्यू ऑफ द गिव्हन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट ऑफ द, म्हणजे ही किंमत दिलेली आहे, म्हणजे हे एक इक्वेशन दिलेलं आहे, त्याच्या पुढे एक्सच्या काहीतरी तुम्हाला किमती दिलेल्या आहेत आणि तुम्हाला विचारलंय की रूट ऑफ द इक्वेशन आहे की नाही. जर इकडची बाजू जसं लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड जेव्हा सेम येईल तेव्हा ते काय राहील, इक्वेशन रूट ऑफ द इक्वेशन राहील, म्हणजे त्या इक्वेशनाचं ते मूळ राहील. मग आता इथे काय आहे, जेव्हा इथं काय दिलेलं आहे एक्स आहे, पहिले एक्स ची किंमत काय घेतली दिलेली -1 आणि दुसऱ्यांदा काय दिली -1. तर सर्वात पहिले जिथे एक्स दिसेल आपल्याला तिथे काय करायचं 1 पुट करायचा आहे. आता इथं एक्स चा वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0. आणि एक्स बरोबर काय ठेवायचंय तुला 1, काय ठेवायचंय 1. मग 1 चा आता जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं 1 ठेवावं लागेल. इथं काय एक्स चा स्क्वेअर आहे म्हणजे 1 चा स्क्वेअर प्लस 4 मल्टिप्लाय बाय काय आहे एक्स आहे, मग त्याच्या जागेवर काय लिहिल मी 1 वजा 5 जसेचे तसे 0. 1 चा वर्ग 1 चा स्क्वेअर 1 प्लस 4 1 जा -5 जसेचे तसे इज इक्वल टू 0. 4 + 1 4 आणि 1 वजा 5 बरोबर 0. 5 5 गेले 0. दोन्ही साइड सेम आहेत का, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड सेम आहे. जर आन्सर 0 येत असेल तर हे तिथेचं रूट ऑफ इक्वेशन खाली लिहायचं, हे समीकरणाचं मूळ आहे. आता आपण +1 टाकला तर 0 आन्सर आलं. आता दुसरी किंमत काय दिलेली आहे -1 x इज इक्वल टू -1. चला मग जिथं जिथं x असेल तिथं तिथं आपण काय पुट करू -1. मग आता इथं x चा स्क्वेअर प्लस काय 4x -5 इज इक्वल टू 0. चला मग जिथं तिथं x आहे तिथं तिथं काय टाकेल मी -1. मग इथं काय वजा 1 चा स्क्वेअर प्लस 4 जसेचे तसे x च्या जागेवर -1 -5 इज इक्वल टू 0. 1 चा स्क्वेअर काय होतो 1 चा स्क्वेअर 1 मायनस असा का प्लस असो काय येईल 1 प्लस 4 1 जा 4, पण याला कशा साइन आहे मायनस. आता -5 इज इक्वल टू 0. -4 आणि -5 किती झाले -9 आणि 1. 9 मधून 1 गेला किती राहतात, किती राहिले 8. त्याला कशात साइन लागला मायनस आणि 0. आलाय का आपला रूट ऑफ इक्वेशन. हेन्स इट इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन. नाही, इट इज नॉट रूट ऑफ इक्वेशन. हे काय रूट ऑफ इक्वेशन आहे. इथे लिहायचं इट इज अ रूट, म्हणजे मराठीत लिहायचं हे समीकरणाचे मूळ आहे रूट ऑफ इक्वेशन. आणि इथं लिहायचं इट इज नॉट रूट ऑफ इक्वेशन. हे समीकरणाचं मूळ नाही. इक्वेशन आहे 2m चा स्क्वेअर -5m इज इक्वल टू 0, म्हणजे 2m चा वर्ग. आता जिथं m दिसेल तिथं 2 व्हॅल्यू दिले. m ची पहिली व्हॅल्यू आहे 2 आणि दुसरी व्हॅल्यू आहे 5/2. आता जिथं जिथं m असेल तिथं तिथं काय टाकायचंय आपल्याला 2, काय पुट करायचंय 2. मग करा काय समीकरण 2m² -5m इज इक्वल टू 0. जे समीकरण जे इक्वेशन तुम्हाला दिलं आहे ते पुन्हा लिहिण्याची सवय लावा. चांगल्या सवय लावून घ्यायच्या. आणि m ची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला m इज इक्वल टू 2 काय पुट करायची आहे, म्हणजे ठेवा m इज इक्वल टू 2 किती 2. जिथं जिथं m असेल तिथं तिथं काय टाकायचं आपल्याला 2 काय पुट करायचंय 2. चला मग 2m चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर -5m इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 0. 2 चा स्क्वेअर किती आला 4 -5 5 मल्टिप्लाय बाय 2 किती झाले 10 इज इक्वल टू 0. 4 2 जा 8 10 इज इक्वल टू काय आलं 0. 10 मधून 8 गेले किती येतात 2, किती उरले -2 इज इक्वल टू 0. 0 आलाय का आन्सर.
लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल आहे का? नाही. ती जर इक्वल नसेल तर हे इट इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन. हे समीकरणाचं मूळ आहे का? नाही. लिहा, इट इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन. इक्वेशन. पुढे बघा, पुढे काय दिलंय? एम ची व्हॅल्यू काय पुट करायची आता? 5/2. काय करायची? 5/2. जिथं एम असेल तिथं तिथं काय करायचंय? आता 2m चा स्क्वेअर -5m इज इक्वल टू 0. मग इथं 2 मल्टिप्लाय m चा स्क्वेअर आहे, तिथं काय लिहिलं मी? 5/2 त्याचा स्क्वेअर. आरोही -5 इथं काय आहे? 5/2 इज इक्वल टू 0. सांगा मग कसं येईल? अर्धे पोरं तिथं मरून झालं. बघा आता इकडे अर्धे मुलं ना तिथंच मरून जातात. पण आपल्याला तसं करायचंय का? पण 5 चा स्क्वेअर काय आला? 25. 2 चा 4 मायनस 5 5 चा किती झालं? 25 अपॉन किती आले? 2 इज इक्वल टू 0. 2 1 जा 2 2 जा किती आलं इथं? 25 अपॉन 2 म्हणजे 25/2 वजा हे किती आहे? 25/2. काय आला पुढे? 0. या दोघांची व्हॅल्यू काढली तर पुढे आन्सर काय येईल? काय येईल? आन्सर येईल 0. 0 इज इक्वल टू 0. आहे का तुमची लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल आहे? तर मग त्याच्या पुढे लिहायचं हेन्स इट इज द रूट ऑफ इक्वेशन. हे समीकरणाचं मूळ आहे. चला इकडे लक्ष द्या. इकडे बघा आता हा क्वेश्चन पेपर मध्ये आलेला आहे आणि पेपर मध्ये येतोच. हा याच्या खालचा ऍक्टिव्हिटी बेस तुम्हाला होता ना आता युनिटला. के ची व्हॅल्यू फाइंड करा. फाइंड के इफ x इज इक्वल टू 3. जर x ची किंमत 3 आहे तर आपल्याला k ची किंमत काढायची आहे. इज द रूट ऑफ द इक्वेशन. एक काय दिलेलं आहे तुम्हाला? इक्वेशन दिले. इक्वेशन काय आहे? kx चा वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर काय आहे? 0. आता असं जर आलं तर कसं करायचं? सगळ्यात पहिले काय करायचं? के बघायचा. के कुठे आहे? इथे. आता x ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 3. मग जी x ची व्हॅल्यू ती काय आहे? 3. इथं पुट करायची. आता x ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला? 3. जिथं जिथं x दिसेल तिथे तिथे काय करायचंय? 3. चला काढा. कोणाची व्हॅल्यू माझ्या अगोदर येते? 5. जेव्हा रेकॉर्ड बघसाल तेव्हा पण तुम्हाला काय करायची? ज्याची व्हॅल्यू मी सॉल्व्ह करायच्या अगोदर ज्याची व्हॅल्यू येईल त्याने कमेंट करून टाकायची. तुमची येते आधी की माझी येते? चला के x जिथं असेल तिथं काय करायचंय? 3. 3 चा स्क्वेअर -10. सॉल्व्ह करा ना. तोंड काय बघताय? सॉल्व्ह करा नोटबुक वर. कोणाचं फर्स्ट पहिले येते? तुमचं का माझं? 3 + 3 इज इक्वल टू 0. के 3 चा स्क्वेअर 9 वजा 10 मल्टिप्लाय बाय 3 किती आले? 30 + 3 इथं काय आहे? 9k. 30 मधून 3 व्हेरी गुड. 30 मधून 3 गेले किती राहिले? 27 इज इक्वल टू 0. 27 त्या साईडला गेले. 9k इज इक्वल टू 27. k इज इक्वल टू 27 डिवाइड बाय काय आलं? 9. 9 म्हणजे 9. 9 3 जा 27. k ची व्हॅल्यू काय आली? 3. व्हॅल्यू ऑफ द k इज 3. कोणाकोणाचा आन्सर आला? हातवरती करा. एकाच झालं, बाकीचे फक्त जेवणाला नाही बसायले. कोणाकोणाचा आन्सर 3 आलंय? इथलं बघून नाही, इथलं बघून तर सर्वांचा येणार आहे. सोपी गोष्ट होती. चला इकडे लक्ष द्या. ज्यांना ज्यांना नाही समजलं असेल त्यांनी 1 मिनिट इकडे लक्ष द्या. आता के ची किंमत काढायची आहे. जिथं जिथं इकडे बसणार मला शिकवली थोडं. आता जिथं जिथं तुम्हाला काय दिसेल x दिसेल तिथे तिथे काय टाकायचंय तुम्हाला? 3.
आता बघा इथं जिथं एक्स आहे इथं काय 3 चा स्क्वेअर मायनस 10 मल्टिप्लाय बाय काय 3 प्लस 3 जसेचे तसे 3 चा स्क्वेअर काय आला 9 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 3 किती आले 30 प्लस 3 इज इक्वल टू 0 9k 30 मधून 3 एक प्लस आहे एक मायनस आहे काय होईल सबट्रॅक्शन काय होतं वजाबाकी 30 मधनं 3 गेले किती उरले 27 आता इथे काय 9k इज इक्वल टू 27 या साईडला मायनस होते इकडचे आले साईड चेंज झाली काय आलं प्लस 9k इज इक्वल टू 27 मग हे 9 इकडे मल्टिप्लाय बाय इकडे आल्यानंतर डिवाइडला जातील मग 27 डिवाइड बाय 9 9 1 जा 9 9 3 जा 27 9 9 3 27 k ची किंमत किती आली 3 किती आली k ची किंमत 3 कोणते नाही ते ब्रॅकेट मध्येच लिहावं लागतं द्यावाच लागतो म्हणजे त्याच्यात क्वेश्चन ऍक्च्युअली तुमच्या बुकमध्ये जो दिलेला आहे एक्झामला आला तर तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेसही विचारू शकतात किंवा सिंपल विचारू शकतात पण आता इथं आपण सिंपल सॉल्व्ह करू ऍक्टिव्हिटी बेस आहे पण आपण इथं काय करणार आहे साधा सॉल्व्ह करणार वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन एका इक्वेशनचं काय सांगितलंय वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन काय आहे 5m चा स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 5m चा वर्ग अधिक बोला 2m अधिक k बरोबर 0 पुढे काय दिलंय इज -7/5 कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ k म्हणजे तुम्हाला काय करायची आहे k ची व्हॅल्यू काढायची आहे आता तुम्हाला इथे m ची व्हॅल्यू दिली का तसं तर तुम्हाला लिहून दिलेलं नाही पण ऍक्च्युअली m ची व्हॅल्यू काय येईल इथं जे दिलेली आहे रूट ऑफ इक्वेशन हे काय 7/5 ही जी किंमत आहे ही काय आहे तुमची m ची व्हॅल्यू आहे काय m ची व्हॅल्यू आहे व्हेरी गुड कसे हुशार झाले जिथं जिथं m येईल तिथं काय टाकायचं 7 वजा 7/5 म्हणजे -7/5 तिथे तुम्हाला पुट करायचंय जिथं जिथं m असेल तिथं चला करा सांगा आता मला 7/5 त्याचा स्क्वेअर प्लस 2 इथपर्यंत समजलं काही डाऊट याच्या पुढे तुम्ही सॉल्व्ह करा तू राहू दे तुझं राहू दे तुझं झालं ते मगाशीच करत होते मी बघितलं तेव्हा मी तिकडे गेली तेव्हा हा बाकीचे करा चला इकडे लक्ष द्या ज्यांना जमलं नाही त्यांनी इकडे बघा ज्यांना जमलं असेल त्यांनी पण इकडे बघा बरोबर आता 5 गुणेला याचा काय घ्यायचा स्क्वेअर आहे म्हणून काय घ्यायचा स्क्वेअर म्हणजे वर्ग घ्यायचा 7चा वर्ग 5चा 25 प्लस 2 7 2 किती झाले 14 पण काय आहे वजा 14 वजा अधिक k बरोबर किती झालं 0 आता इथे काय करायचं 5 1 5 5 25 मग काय आलं 49/5 वजा इथं काय आहे 14/5 अधिक k बरोबर 0 इथपर्यंत आलं असेल काही जणांचं बरोबर इथं बऱ्याच जणांची गाडी अडकली असेल आता बघा 49/5 मायनस काय 14/5 प्लस k इज इक्वल टू 0 आता जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतात तेव्हा न्यूमरेटरची सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन होते डायरेक्ट ऍडिशन असेल तर ऍडिशन होते आता इथं छेद काय आहे सारखा आहे म्हणून तो काय लिहिला मी एकच वेळेस मग इथं 49 वजा किती आलं 14 अधिक k बरोबर 0 मग 49 मधनं 14 गेले किती आले 35/5 अधिक k बरोबर 0 5 1 5 7 5 35 हे 7 किंवा 7 अधिक k बरोबर 0 मग आता हा 7 इकडे अधिक आहे 7 इकडे प्लस आहे इकडे आल्यानंतर काय होईल मायनस k इज इक्वल टू काय येईल -7 काय आली तुमची k ची व्हॅल्यू -7 ज्याचं आन्सर आलेलं असेल कोणाकोणाचा आन्सर आला ज्याचं आन्सर आलं असेल त्यांनी मला कमेंट मध्ये पण टाकायचं जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता कसं केलंय मग